ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईंनी कमेंट केलेली आहे की त्याचंच डिटेल उत्तर बघणार आहोत. तर हा आहे आपला 36 चेस्ट साईजचा पेपर पॅटर्न. याच्यासाठीची ही बाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर ही बाहीचा पॅटर्न टाकल्यानंतर तुमच्या बऱ्याच कमेंट आहेत त्याच्यावरती की ताई ही जी बाही आहे ही फ्रंट पार्टला 1.5 इंचांनी जास्त होत आहे. तर मी तुम्हाला आज ही बाही या पाठ बरोबर मॅच करूनही दाखवणार आहे. आणि तुमचं जर 1.5 इंच जास्त येत असेल तर ते का येत आहे, तुमचं ड्राफ्टिंग मध्ये कुठे चुकलं असेल का, किंवा तुमचा टक्स घेण्यामध्ये कुठे चुकलं असेल का, हे तुम्हाला चेक करून बघायचं आहे. आणि ते कसं करायचं आहे हे सुद्धा डिटेलमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर तर आपण ही आपली बाही आहे ही याच पॅटर्नची आपण तयार केलेली आहे आणि ही इथे प्रॉपर होतीये का हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर हा आहे बाहीचा पॅटर्न. इथे आपण अर्धा इंच वरती शिलाईसाठी दिलेला आहे, बरोबर. हा बाही आपला बॅक पॅटर्न आहे. तर बॅक पॅटर्न बरोबर आपली बाही मॅच करून बघूया. बघा इथे ही हा सेंटर पॉइंट आहे, इथे सेंटर पॉइंट ठेवला. त्यानंतर या पद्धतीने इथे बाही लावून बघायची आहे. तर ही आपली बाही परफेक्ट इथे मॅच झालेली आहे. आता याच्या फ्रंट पार्ट बरोबर तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, बरोबर. यामध्ये पहिला तो प्रॉब्लेम येतोय का, कारण याच पॅटर्न बरोबर तुम्ही बाही जुळवून बघत असणार आहात, बरोबर. सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे आपण टक्स घेतलेत आणि हे आपण थोडंसं मार्जिनही शिलाईचं याच्यामध्ये ठेवलेलं आहे, बरोबर. तर हा आहे इकडची लाईन, आपण ही आपली परफेक्ट लाईन आहे, बरोबर. जर तुम्ही हा पॅटर्न काढत असताना जर प्रॉपर बघितला असाल तरच तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत, लक्षात ठेवा. जर तुम्ही हा पॅटर्न काढताना हा टक्स कसा घेतलेला आहे हा जर तुम्ही प्रॉपर घेतलेला असेल तरच तुमचं हे सुद्धा प्रॉपर जुळणार आहे. आणि हा कुठून घेतलेला आहे, इथे किती इंचांचा टक्स घेतला आहे, याच्यासाठी हा चार्ट बघणं तुम्हाला गरजेचं आहे. जसं की हा चार्ट आपण 4 टक्स ब्लाउज साठीच वापरतो नेहमी, आणि कटोरी ब्लाउज साठी सुद्धा हा चार्टच उपयोगी पडतो. जसं कमरेवरती किती टक्स घ्यायचा आणि आर्महोल वरती किती घ्यायचा, साईडला कितीचे टक्स आले पाहिजेत. तर हा चार्ट तुम्ही कटोरी ब्लाउज आणि 4 टक्स साठी दोन्हीसाठीही वापरू शकता. परफेक्ट ब्लाउज येतात. आणि जर तुम्ही फक्त 2 पीस प्रिन्सेस कट घेणार असाल तर मात्र तुम्हाला दुसरा चार्ट आहे, तर तो प्रिन्सेस कटच्या ड्राफ्टिंग मध्ये दिलेलाच आहे. इथे आपण या 4 टक्स ब्लाउज मध्ये कमरेवरचा टक्स किती घेतला, 36 साईज मध्ये 2.5 इंच, आणि आर्महोल वरती 1.5 इंच, बरोबर. तर हे टक्स इथे घेत असताना आपण कशा पद्धतीने घेतले, तर इथपर्यंत त्याचं अंतर मोजून घेतलं, म्हणजे सेंटरला टक्सची लाईन ओढून घेतली आणि या बाजूनी इथं फिटिंग पॉइंट पर्यंतचा सेंटर घेतला आणि सेंटर पासून अर्धा इंच खाली आलोत. आणि इथून वरच्या बाजूला जो इथला 1.5 इंचांचा टक्स होता त्याच्या अर्धा वरती मार्क केलं, अर्ध खाली मार्क केलं. टोटल 1.5 इंच आलं पाहिजे. ज्या पॉइंटवर आपण इथे सेट केलं होतं तिथून खाली अर्धा इंचापासून 1.5 इंच आलं पाहिजे. क्लिअर. आणि त्यानंतर आपण या लाईन्स ड्रॉ केल्या. आता या लाईन्स आपल्याला टक्स मोजून बघायचं आहे. तर मी काय करते बघा, या पद्धतीने इथे फोल्ड केलं या लाईन वरती टक्स, आणि ही ग्रीन वाली लाईन आपली फायनल लाईन आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी काय केलं मी, या पद्धतीने इथे टक्स आहे तो इथे व्यवस्थित फोल्ड केला आणि यानंतर इथे पिनअप करून घेऊया, कारण पिनअप केला तरच तुम्हाला हा टक्स मोजता येणार आहे. आपण हे घेतलेलं आहे पेपर वरती, बरोबर. त्याच्यामुळे हे थोडंसं खालीवर होऊ शकतं, म्हणून आपण काय केलं, हे या पद्धतीने इथे पिनअप करून घेतलं. आता आपला हा आर्महोल या तुमच्या फ्रंट बाजू बरोबर मॅच होतोय का ते आपण बघूया. तर यालाही आपण इथे सेंटर नॉच देऊन ठेवूया. हे पहा, इथे बाहीला इथे सेंटर नॉच देऊन ठेवायचा आणि इथेही ही आपली फ्रंट बाजू असणार आहे. जो आतला शेप असतो तो असतो आपल्या आतील बाजूचा, म्हणजे फ्रंट बाजूचा. तर हा आपण इथे हे अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाणार आहे. तर इथे मी हा बरोबर मॅच केला सेंटरला पॉइंट. क्लिअर. बघा, थोडं जवळून दाखवते अजूनही तुम्हाला क्लिअर व्हाल तुम्ही. तर बघा, इथे या पद्धतीने सेंटरला ठेवलं आणि इथून हा शिलाई मार्जिन जिथं म्हणजे बाहेरचा जो आपला राऊंड शेप आहे त्याच्यावरती तुम्हाला हा बाहीचा आपला राऊंड शेप
मॅच करायचा आहे. तर बघा हा आपला एक्झॅक्टली इथे मॅच झालेला आहे. म्हणजे या पार्ट मध्ये किंचित कमी जास्त होऊ शकतं, जसं तुम्ही इथे कसं घेताय शिलाईमध्ये त्याच्यानुसार तुम्हाला हा पार्ट थोडासा कमी किंवा जास्त होऊ शकतो, पण 1.5 इंचांचा डिफरन्स येतोय असं नाही होत. याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, तुमचं इथे ड्राफ्टिंग मध्ये काहीतरी चुकलेलं असू शकतं, किंवा तुम्ही जे इथे लुजिंग घेतलेलं आहे, जेव्हा आपण इथे फ्रंट पार्ट मध्ये लुजिंग दिलेलं आहे ते तुम्ही कमी घेतलेलं असू शकेल, त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हा पार्ट कमी येऊ शकतो. आणि बाहीचा तर बरोबर आलेला आहे, कारण बाही ड्राफ्टिंग सेमच येतं सगळं बरोबर. तर जरा तुम्ही फक्त या पार्ट मध्ये तुमचं काही कटिंग मध्ये ड्राफ्टिंग मध्ये चुकलेलं आहे का, किंवा काही तुमचं ऍड करून घ्यायला विसरलायत का, हे जरूर चेक करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचा प्रॉब्लेम किंवा तुमचा जो डाऊट होता तो सॉल्व्ह झाला का, आणि झाला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि झाला नसेल तर तुमचं कुठे चुकतं आहे हे तुम्ही चेक केल्यानंतर मला कमेंटमध्ये सुद्धा जरूर सांगा. तर चला भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.